वोट जिहाद आणि मतांच्या धर्मयुद्धावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या राजकारण चांगलंच तापलंय। विरोधक वोट जिहाद करतायत, आपलं मतांचं धर्मयुद्ध सुरू असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला। तर महाविकास आघाडीचं युद्ध महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी असल्याचा पलटवार आता संजय राऊत यांनी केलाय। तुम्ही ऐकलाय आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतायत आणि या ठिकाणी सांगतायत दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ। जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। आता एक राहिलो तर सेफ राहू, अगर एक है तो सेफ है। आम्ही जे म्हणतोय की ह्या लोकांना, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही, त्यांना संविधान बदलायचं आहे। ते यासाठी तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणताय, गोंधळ निर्माण करताय। देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, धर्मयुद्ध हे का धर्मयुद्ध आहे का? होय, हे धर्मयुद्ध आहे। आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म ज्याला आम्ही म्हणतो, महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी, राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे। काही भागामध्ये एक विशिष्ट समाज आहे, हिंदू समाज आहे, आणि त्यांनी मतदान केलं भाजपला। तर आम्हाला सवय येते की इथं असंच मतदान होतं, याचा अर्थ तुम्ही काही जिहाद समजत नाही, त्याला मी धार्मिक वगैरे देत नाही, तिथल्या लोकांची विचारधारा। त्यामुळे वोट जिहाद हा शब्द वापरून विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने एक प्रकारचा धार्मिक कलर या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो।